त्या पद्धतीनं नगरपंचायतने 19/8 त्यांचा अहवाल दिलेला. विशाळगडचा विषय ज्यावेळी ऐरणीवरती आला त्यावेळी सर्वच गड किल्ल्यांचा सर्वे करत असताना असं लक्षात आलं की पन्हाळ्यावरती साधोबा जी तलाव आहे त्या तलावामध्ये एक 3 मजली अनाधिकृत मस्जिद उभा केलेली आहे. त्या अनुषंगानं महसूल प्रशासनाला आम्ही गेल्या वर्षी निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक चौकशी केली असता पंचायत जी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतींनी त्याबाबतचा अहवाल महसूल प्रशासनाला देऊन 15 महिने याच्यामध्ये उलटून गेले. विशाळगडावरती जो प्रकार झाला तसा प्रकार अन्य कुठे होऊ नये म्हणून आपण राज्य शासनाला एक निवेदन दिलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून वेळोवेळी प्रत्येक किल्ल्याचं जे काही अतिक्रमण जे होतं आहे ते तपासून त्याच्यावरती कारवाई व्हावी. तर त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे की नाही याबाबतही साशंकता आहे. तर आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याबाबतचं निवेदन दिलेलं आहे की हे बांधकाम जे आहे ते इतकं निकृष्ट दर्जाचं आहे. फक्त ते अनाधिकृत आहे इतकंच नाही तर त्या ठिकाणी जे जाणारे भाविक आहेत त्यांच्या जीवितालाही धोका होऊ शकतो. कारण ते जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या तळ्याच्या फाउंडेशनवरती त्यांनी म्हणजे तळ्याचा जो कठडा आहे त्याच्यावरती ते बांधकाम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जीवितालाही धोका याच्या माध्यमातून होऊ शकतो. पन्हाळ्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेच डाव्या बाजूला अशा पद्धतीचं प्रशासनाच्या डोळ्यादेखत बांधकाम होतं आहे. यामध्ये प्रशासनाचीही गफलत लक्षात येते. तर आमची प्रमुख मागणी आहे की ते बांधकामही हटवावं. त्याबरोबरच ते बांधकाम ज्यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अनाधिकृत झालं त्या अधिकाऱ्यांच्यावरती तात्काळ निलंबनाची बरोबर त्यांच्या बरखास्तीची कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेला आहे, काय नेमकी तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या निवेदनाच्या माध्यमातून? जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन देणार आहोत यात मागणी एक आहे की पन्हाळगड जो ऐतिहासिक आपली धरोहर आहे, महाराष्ट्रातला एक प्रमुख किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदानी हे झालेला पावन झालेला हा गड. पण या गडावर आता धार्मिक अतिक्रमण सुरू आहे. आम्ही 2 वर्षापूर्वीपासून एक मशिदीचं जो साधोबा दर्गा आहे दर्ग्याच्या कडेला जो कुंड आहे कुंडाच्या एका बाजूला एक मशिदीचं 3 मजली बांधकाम आहे आणि ते पूर्णपणे अनाधिकृत आहे. याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. प्रशासनाला 2-3 निवेदनं दिली होती. निवेदनातून त्यांचा अहवाल आलेला आहे. अहवालातसुद्धा त्यांनी मान्य केले की कसल्या प्रकारची बांधकामाची परवानगी या मस्जिद प्रशासनाने घेतलेली नाही आणि हा पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारावरच केलेलं अतिक्रमण आहे. गेल्याच काही महिन्यापूर्वी युनेस्कोनं आपल्या यादीत आपल्या पन्हाळ्याचं जे घेतलं नाव ते धोक्यात यायची वेळ आलेली आहे. काही लोक फक्त रायगडाविषयीच बोलत असतात. त्यांनी आपल्या पन्हाळगडाकडं पण लक्ष द्यावं हे आम्ही अपेक्षा करत आहोत आणि लवकरात लवकर ते जर अतिक्रमण काढलं नाही तर हिंदुत्ववादी संघटना तिथं जाऊन स्वतःच स्वच्छता मोहीम राबवतील असा इशारा आम्ही दिलेला आहे. अतिक्रमण कधी झालं हे आपल्या लक्षात आलेलं आहे? विशाळगडचा ज्यावेळी विषय